महापालिका क्षेत्रातील पुनर्विकास तसेच नव्या इमारतींच्या बांधकामांच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे। पालिकेने निश्चित केलेल्या बांधकाम नियमावलींचे काटेकोर पालन होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। यापूर्वी मानक प्रणालींचे पालन न करणाऱ्या 87 व्यावसायिकांवर पालिकेने कारवाईचा दट्टा लावत सुमारे 1.17 कोटींचा दंड वसूल केला होता। दंड आकारल्यानंतरही बांधकामाच्या ठिकाणी नियमावलींचा भंग होत असल्याने यावर आता सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार असून या सीसीटीव्हीची तपासणी पालिकेच्या अधिकाऱ्यांना करता येणार असल्याची माहिती पालिकेच्या नगर रचना विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। शहरात सुरू असलेल्या बांधकाम नियमावलीबाबत बांधकाम व्यावसायिकांकडून सातत्याने नियमावलींचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने पालिकेने बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली आहे। माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी स्वतःहून दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेनुसार तसेच 11 डिसेंबर 2023 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्याबाबत आदेशित केले होते। यानुसार तसेच शहरातील ध्वनी आणि वायू प्रदूषण त्याचप्रमाणे रात्री अपरात्री ब्लास्टिंगच्या अनुषंगाने नागरिकांकडून नवी मुंबई महापालिकेकडे सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। याबाबत नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रारी दाखल केल्या होत्या। त्यामुळे अखेर कारवाई सुरू केली असून पालिकेने बांधकामाबाबत 19 जून रोजीच बांधकामाबाबत मानक प्रणाली तयार केली होती। परंतु पालिकेच्या मानक कार्यप्रणालीची बांधकाम व्यावसायिकांकडून पायमल्ली होत आहे। पालिकेने सर्वच 8 विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी 87 ठिकाणांना स्थळ पाहणी केली होती। त्यानुसार नियमावलींचा भंग करणाऱ्यांवर पालिकेने कारवाई केली आहे। तसेच पालिकेने कोट्यावधी रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल केल्यानंतरही नियमावलींचा भंग होत आहे। त्यामुळे पालिकेने आता बांधकामांच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा लावण्याचे निर्देश सर्व बांधकाम व्यावसायिकांना दिले आहेत।